हॅलो, नमस्ते, नमस्कार. माझं नाव आहे ओमकार. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आहे संडे. आज तारीख आहे, आज तारीख काय मम्मी? तारीखच काय नाही, 5 नाही तारीख आहे आज. हो, कॅलेंडर पण नाही चेंज केलाय. आज आहे 5 तारीख आणि तुम्ही बोलला असता मी ब्लॉग टाकलेले, 2 ब्लॉग टाकले, एक लालबागचा आणि त्याच्यानंतर लालबागला गेलो त्याच्या आधी. बट मी कंटिन्यू नाही करू शकलो. भाई साहब, ब्लॉग कंटिन्यू करणं खरंच इझी चीज नाही आहे. मी विचार केला की मी कंटिन्यू ब्लॉगिंग करणार, बट आणि ब्लॉगिंग करायला काही गोष्ट म्हणजे इश्यू नाही, बट माझ्या लाईफमध्ये असं चालू आहे की काय सांगू. ऍक्च्युली म्हणजे मी आता जॉबला एवढा प्रेशर चालू आहे की ना कंटिन्युअसली जॉबला जायला लागतंय. जॉबवरनं मी थोडा लेट येतोय, काम खूप आहे, दिवाळी येणार आहे आणि ब्लॉग बनवू शकलो असतो. दसरा गेला, नवरात्री गेली, पण माझं काम पण खूप होतं आणि त्याच कारणामुळे मी ब्लॉग कंटिन्यू नाही करू शकलो. सो मी आता विचार केलाय की डेली नाही पण कधी ना कधी म्हणजे असा ब्लॉग मी टाकेलच आणि लेट्स सी. आणि हा एक इश्यू पण चालू आहे की आता आम्ही 4 ते 5 वर्षापासून इथे राहतोय. तिथं आता आम्हाला इकडे जमत नाही. सो रूम पण खूप छोटा आहे आणि आम्हाला दुसरा रूम आम्ही बघतोय. सो आता बघू, एक आमचा नायगावला रूम आहे, तिथे शिफ्ट होऊ या फिर दुसरीकडे बघायचं चालू आहे. तर मी तर ट्राय करत होतो की दिवाळीपर्यंत आम्ही तिथे जाऊ, बट आता काही कारणास्तव लेट्स सी. आणि सॉरी मी ब्लॉग कंटिन्यू नाही करू शकलो, बट मी ट्राय करतोय. बघूया आता माझी मम्मा काय करते. मम्मी आज खाने में क्या है? मटण बनवलंय, चपात्या बनवते. अरे आवाज निघतोय का नाही? तब्येत खराब आहे काय तुझी? अरे काय झालं मला? अरे मग असं काय म्हणते? अरे मटण मटण बनवलंय. बनवते, भात बनवायचा अजून बाकी. मटन, हा. दसरा, नवरात्री, श्रावण एवढ्या टायमानंतर आता आमच्या घरामध्ये मटण बनतंय. सगळ्यांना तलब लागली आहे. मला तर काय नाही, मला भाई मी तर विचार केलाय की आहे ना मटण वगैरे सोडू. कारण की काय जीवाला मारून दुसऱ्याच्या आपलं पोट भरायचं ना मॅ, हा? दुसऱ्याच्या जीवाला मारून आपलं पोट भरायचं. आता असं माझी मम्मी नाही खात चिकन मटन. ते नाही खाल्लं, मला नाही आवडत. आमच्या घरात मी, माझा भाऊ आणि पप्पा खातात. मी विचार केलाय की मी बंद करू. लेट्स सी. मला आवडतं. तर आज आहे संडे. आज मस्त म्हणजे मला पहिला संडे होता, तर वाटायचं संडे, पण जेव्हापासून मी कामाला जातोय तर संडे म्हणजे काय, ज्या दिवशी आपल्याला सुट्टी त्या दिवशी संडे. संडे म्हणजे काय, घरी राहायचं. आणि आज मस्त आंघोळ केली, फ्रेश झालो. टुडे इज ग्रूमिंग डे. नाही तर रोज भाई 10 मिनिटात आंघोळ करून पडायला लागते. आज तर बघू. आणि हा तेच मी शेअर करत होतो तुमच्यासोबत की मी ब्लॉग कंटिन्यू नाही करू शकलो, बट आता मी करील. हर दिवशी मी ट्राय करेल रोज ब्लॉग यायचा. आणि खूप सारा म्हणजे अजून आहे व्हिडिओज पण कंटिन्यू करायचे, शॉर्ट्स वगैरे युट्यूब वरती पण. आणि अजून मी कोणाला सांगितलं नाही की मी ब्लॉगिंग करतोय. आणि मी बाहेर पण व्हिडिओ नाही बनवत आहे. मला असं वाटतंय की मला बाहेर पण एक्सप्लोर केला पाहिजे. सो आता बघू पुढे. मी तर ट्राय करेल रोजच्या रोज ब्लॉग आणायचा. रोज माझं कसं आहे ना, मॉर्निंगला 9 वाजल्यापासून उठतो 8:30ला. मग 1 घंट्यात आंघोळ वगैरे करून मला जायचं असते जॉबला. त्याच्यानंतर मग मी जॉबवरती तर काय दाखवू शकत नाही. आणि जसंच मी लास्ट ब्लॉग मध्ये सांगितलं, रात्री येऊन पण मी दाखवीन. बघू, मी कंटिन्यू करणार म्हणजे करणार. कुछ तो करना पडेगा, तभी आपण आगे बढेंगा. तर आणि हा एक विचारायचं होतं मला की अरे यार दरवाजा खुल्ला ठेवला. आणि हा मला एक विचारायचं होतं की मी मराठीमध्ये ब्लॉग करू या फिर हिंदीमध्ये. कारण की मराठीमध्ये मला ब्लॉग करायला काय नाही, बट ऑडियन्स आता हिंदीमध्ये पण आहे, तर त्या हिशोबाने. आणि मी इंस्टाग्रामवरती पण आणि माझ्या फ्रेंड्स मध्ये पण सांगणार होतो की मी ब्लॉग स्टार्ट केलाय. बट मी असा विचार केला की ऍटलिस्ट माझे 1K सबस्क्रायबर व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर मी विचार केला की मी चालू करू, म्हणजे सगळ्यांना सांगू की मी ब्लॉगिंग करतोय.
तर मला कमेंट्स करा की मी हिंदीमध्ये ब्लॉग करू या मराठीमध्ये. तुमचे कमेंट्स मला हेल्प करतील व्हिडिओज बनवायला, आणि तुम्ही जेवढं मला कमेंट्स आणि लाईक्स देताल या सबस्क्राईब करताल तेवढा मी उत्साहाने व्हिडिओ बनवेल. सो अजून खूप काही गोष्टी आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत. बाय द वे, मी असं विचार करतो की अजून एक चॅनल चालू करायचा आहे. हा चॅनलच नाही होता आणि मी अजून एक चॅनल चालू करायचा विचार करतोय. मी भाई कॅमेरा इकडे आणि मी इकडे का बघतोय, इकडे इकडे बघायला चालू करून का, इधर 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 इधर, ठीक आहे. सो मी विचार करत होतो की अजून एक चॅनल चालू करायचा विचार करतोय. बट हा व्हिडिओज मी तुम्हाला एवढं सांगतो की आहे ना, कंटिन्यू नाही ना, कारण की आम्ही रूम चेंज करायचा विचार चालू आहे. जेवढा लवकर होईल तेवढा लवकर रूम चेंज करायचा आहे. त्याच कारणाने आणि जॉब आणि त्याच्यामुळे कंटिन्यू येत नाही, पण मी कंटिन्यू करणार म्हणजे करणार. सो आणि आता बघू आज काय, आजच्या दिवसापुरता आज काय आहे ना, आता काय सिलेंडर संपला आमच्या घरातला. सिलेंडर संपला नाही ना मी अजून. संपलं नाही पण घेऊन ये म्हणजे. अरे यार, मी कुठं नाही घेऊन येऊ आता. आता बघू शाम झाले का तो तर लावलं 7 घंट्यामध्ये घंटा लावतो बघा. तर दिवस 5 मिनिटं काम करतो. अरे मग हप्त्यात ना, अर्धा तास लावलं सांगू. काय बोलली म्हणलं दर दिवस 5 मिनिटं काम करतो, रविवारी अर्धा घंटा लागतो तुला अंघोळ करायला. अरे मम्मी, आता हप्त्यातनं एकदा तरी नीट आंघोळ केली पाहिजे का नाही. रोज आम्ही कामाला जातो, कष्ट करतो एवढे. ताई बघ काय झालंय तुमच्या अंघोळ आताची चालू आहे. अरे मग आज संडे ना, आज सुट्टी आहे तर मग आरामच करणार ना. अरे पण तुम्हाला संडे पण मनाचं काम करावं लागतात का? हा? माझ्या कामला माहित नाही ते मसाला आणलाय, ते नारळ आणलाय, फोड. आता हेच राहिलंय, ह्याच्यासाठी मी घरात राहतो मसाला साफ करायला. मी हेल्प नाही करत काय. काय कसं बोल हॅप एक काम हेल्प नाही, सांगितलं की बोलतो, हेल्प एकच रविवार भेटतो मम्मी. हा? मम्मी दर दिवस काम करते त्याचं काय नाही. मम्मी मेरे आंख में से आंसू आ रहा है. हा पण मम्मी रोज काम करते, मम्मीला आराम नाही. आपण एक काम करूया, आपण एक बाई ठेवूया काम करायला. कामवाली बाई. हा अपना टाइम आएगा ना बाई ठेवायला. काय? 20,000 रुपये देऊन एवढं काम करू शकणार नाही, समजलं का माझ्या. ओ माय 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 20,000 देके अपन 30,000 देंगे. पगार बघ सॅलरी बघ तुझी किती आहे. पगार बस बस ऐसा मत बोला. दिन मी काय बोलत होतो तुला, सिलेंडर. हा सिलेंडर संपला नाही, पण सिलेंडर बुक केलाय तर सिलेंडर आणायला लागेल. सो बघूया आता, बुक केलाय कुठं इथनच आणायचं. मंदिरापासून आणायचंय जवळच्या अंगोमध्ये. हा ते तर आहे, आणू आम्ही. तुम्ही बघू शकता एवढं छोटूसा घर आहे, त्याच्यात आम्ही 4 जण राहतो. सो म्हणून आम्ही रूम चेंज करायचं बघतोय. तर नियर बाय मध्ये रूम भेटला तर चांगलाच आहे, मग नाही तर लांब जावं लागणार आहे नायगावला. तसा तर रूम आमचा रेंटनी आहे, होता 2 महिने झाला खाली आहे तो रूम. आता आम्ही विचार करतोय की आम्ही स्वतः जाऊ. एवढ्या वर्षापासून तो रूम रेंटनी होता. बघूया आता काय होते, कारण की वैतागलो इथे. आणि चला पुढे बघूया. आता आणूया सिलेंडर. सो गाईज, सिलेंडर तर पप्पाच आणतात असं वाटतं, अजून फिक्स नाही आणणार आहेत का नाही. आणि मी विचार केला तर आहे सिलेंडर तेव्हापासून दाखवू. सो बघू आता, जर आणायचं असेल तर पप्पा कॉल करतील, नाही तर मग काय मतलब नाही. आज तो संडे बोरिंग लग रहा है मेरे को ना मम्मी. बोरिंग. मम्मी वैतागली आहे काम करून, सकाळपासून जेवण बनवते. 1 वाजले आणि कधीचे जेवण बनवतेस तू? काय होतं? मी म्हणलं सकाळपासून तू जेवणच बनवतेस. आता 6 त्याला 11 त्यानंतर करायला किती वाजणार. 11च्या नंतर? माय गॉड, मला जिम लावायची आहे मम्मी. माझी बॉडी उतरली, मोटू होतो जा रहा हूं, मोटू. जिम लावायची जमत आहे. या टायमाला कंटिन्यू जिमला जायचं. हो, पण मी जिमला नाही जात तरी असं कसं वाटतंय, बॉडी आहे माझी. डायलॉग आहे ना काय, मी आईचा लाडका म्हणून तब्येत चांगली, त्याला बघून तुझी टोळी मांडली. एकदम मस्त येते रे. ओ हो 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 हो.
छोटासा नन्हेसा प्यारा नव्हता. माझे सबस्क्रायबर्स बोर होत असतील. सो आता आज संडे. सुंदर 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 तुझं गाव काय वाय सो शाय 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 काय आलं? वाटतं तर गणतरी करायला हे केस झाले. अरे ग्रूमिंग डे. केस शेव की आहे बस. फॅन म्हणतो मला आहे ना मम्मी आज चेहऱ्याला कॉफी लावायचे. माहितीये ना चेहऱ्याला जरा कॉफी लावल्यावरती ना आपला टॅन वगैरे निघतो आणि मी महिन्यात एकदा लावतो. आता बोलत असतं भाई पोरी लावतात असं काय नाही. हा काय बोलली? कॉफी लावणार काय लाव म्हणलं बाबा. तब भी तो मेरे को लड़कियां देखेंगी ना बीड़ू. क्या बोलती कंपनी. तेरा लड़का हँडसम है तो क्या. अरे तुला काय वाटतंय मला काय बघ मी गाडीवरनं पडलेलो ऍक्सिडेंट झालेला. तेव्हापास गाडी नीट चालवा. सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे तुझं गाव काय. बरोबर तेव्हा 12 वाजल्यापासून आंघोळ करतो. 1 घंटा झाला. 1 घंटा काय चमडी काढतो का काय पटके राम. रविवार म्हणलं ना तर मला ना अख्खा दिवस कामात जातोय ना काय सांगायचं. एक कामाची हाईट नाही तर दिमाग खराब करते. एक काम कर बोललं की बोलते आम्ही करायचं मी करा. अरे मग एक दिवस तर भेटतो काम आराम करायला आम्हाला. स्वतःच तरी करायचं. कपडे तरी उचलून करत नाही काय झालं बोला. झाडू मार म्हणलं कपडे उचल म्हणलं. कधी बोलली झाडू मार तू? मगाशी बोलली नाही का? मगाशी. वा पण आता का पाहिजे त्यांना बोललो मी सिलेंडर. काम काय तुझा दिवसभर काम करतच राहतेस ना तू. तुझ्यासाठी काय नवीन आहे काय. रोजच तुझा टाइम होतो तेवढा. तुमचं बरं बाबा एवढं आयतं टेन्शन. आयतं काय कामाला जातो आम्ही. अरे तसा जॉब तर मी कुणी करीन. सकाळी उठलं आंघोळीला पाणी गरम टिफिन घाललेली तसं तर मी 24 घंटे ड्युटी करीन. वाटते तुला? वाटतंय नाही खरंच सांगते. बोलना इझी है. तू तरी घरी आहेस. आपले काम काय दिसत नाही. तुम्ही पैसा कमवायला दिसतो. माझ्या घरातली कामं दिसत नाही. सकाळी उठ 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 7 वाजल्यापासून चालू. उठलं आंघोळीला पाणी गरम टिफिन आणायचं म्हणलं का दुसरी भाजी. काय काय बोललीस? भाजी घेऊन ये म्हणलं तर तो काय आहे. बायकोने सांगितलं बरोबर आपल्या आवडीची भाजी आहे बरोबर. एक दिवशी तरी भाजी घेऊन येतोस. भाजीकडे काय तुझं? सोड. एक काम करतो मी काम सोडतो आणि घरी तुझं काम करण्यात मदत करतो बस. मग तुला चांगलं वाटेल ना. ना काम सोडतो ना. अरे तूच बोलतेस की कामात मदत नाही करत. सुंदरी सुंदरी तुझं नाव काय. पप्पा काम करून रशी घालतात. पप्पा पप्पा आहे भाई. पप्पा पप्पा कसा नाही पहिल्यापासूनच करतात ते. त्यांची तू सर करू शकत नाही. मी कुठे बोललो काय. आज पाऊस नाही खरंच कुठेतरी बाहेर जायला पाहिजे. भूक लागली आहे मम्मी. वाजले बघ किती. माझ्या मम्मीने आज मटण बनवलेलं आहे एवढ्या दिवसानंतर. चिकन नाही मटण आहे ते. चिकन मटण तू खात नाही पण तुला माहिती आहे ना बनवताना तरी काय जेवणच नाही. काय करणार मजबुरीने बनवून. काय जेवणाचं? हा मी तर जेवणच नाही मला ना. का तू खात नाही काय झालं. तुझ्यासाठी आणलंय ना पप्पा आणतायत ना. आणलं पण माझी जेवायची इच्छा नाही. मटण आहे आज आफ्टर नवरात्री दसरा एवढ्या दिवसानंतर श्रावण. मला गौरव नवरात्री आणि हे आलं सर्वात नेलं तेव्हा मला एकदम शांत वाटत होतं. आता हे आलं ना बापरे का तर कंटाळे. का तुला शांत वाटलं मम्मी? चिकन मटण बनवायचं होतं मला जरा बरं वाटतं. हो का. काहीतरी आणले बनव मम्मी आज चिकन. तसं पण आपण कुठं खातो. सोमवारी खात नाही मंगळवारी खात नाही शनिवारी खात नाही. हप्त्यात एकदा तर खातो आणि मी खात नाही तसा. मम्मी
आता मला मच्छीच खायची. मी बोलले बाबा मच्छी तर ह्या घरात बनणारच नाही. ते चिकन करी मी कशी तरी बनवून देते मजबुरी. मजबुरी है तेरा. चिकन मच्छी मी बनवू शकत नाही. मला ज्या तू दिवशी चिकन मटन आणलं तरी मटन मला मच्छी खात नाहीस तरी बनवतेस ना. काय करणार. माँ तो तेरे को आता मच्छी मला हम लोग ने डिमांड किया तो तेरे को बनाना पड़ेगा. समझी क्या? पण माझ्या मुलाला माझ्यासाठी म्हणजे इच्छा करायला नकोय. मग मच्छी बोलला तर मग तुला बनवा लागणार ना. मच्छी मी कधी बनवतेच नाही. तरी बनवू शकते मी. आपल्याला पण असं मसाला वगैरे बनवू शकते. पण मच्छीला पण हात लावायचं धुवायचं ते माझी नाही होऊ शकत ना. काय बोलतेस. तेच म्हणते आता next time- मच्छी तुम्हाला तुमच्या लग्न झाल्यावर तुम्ही खाऊ शकता. लग्न झाल्यावर म्हणजे मच्छी खाण्यासाठी पण लग्न करावं लागणार आता. आता लग्न आज उद्या करणारच आहे. 2 वर्षांनी 4 वर्षांनी तुम्हाला तर नाही आवश्यकच करणं आहे. ऐसा कुछ नहीं है. रह सकता कुमारा कुवारा कुवारा कुमारा नाही. मला मग तर- तुला टेन्शन नाही ना लग्न नाही करायचं. बाबा, हे मला ना अरे लग्न करायचं टेन्शन नाही. मी लग्न नाही करणार तर. लग्न नाहीच करणार. अरे मी तर वैतागले. असं मला वाटतं की यावर्षी करू. मी लग्न केल्यावर तुला काय भेटणार आहे. अरे काय तेवढीच हाईट भेटन जेवण हेल्प काय. ती जर कामाला जात असली तर तुझं काय. मी ना तिथे तर बघणारच नाही. मी तुला बोलणार तुझ्या वाटते नवऱ्याची भाजी बाई आवडीची बनव. मी बनवलेली त्याला काही टेस्टी लागत मी कधी बोललो तुझी भाजी टेस्टी नाही आई लागत. झाली खरटच झाली. हा मग तू ते तर नॉर्मली सांगणार ना जर मीठ तेव्हा नसलं. बोलणार की हा गं मम्मी खूप छान झाली भाजी. हा काय बोलतो मग मी मग तेव्हा समजणार की अरे टेस्ट नसून पण हा बोलतो की टेस्टी आहे. कशी मनानीच होता. जे गोष्टी नाही झाल्या ते त्यात होतं. बघू रे. तू भी इधर है मैं भी इधर हूँ समजी ना. हा सो आता मम्मीची इच्छा पूर्ण करणार आहे मी थोड्या वर्षात लग्न करायची. मग बघूया आपण. आणि आता हा ब्लॉग मी इथे एंड करतोय. तर कसा होता ब्लॉग लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. काही चुकी झाली असेल तर माफ करा. आणि असंच आम्ही कंटिन्यू राहू. आता डेली जर नाही डेली तर मी ट्राय करेन पण डेली जरी नाही आलं ब्लॉग तर येत राहणार ब्लॉग. आणि असंच सपोर्ट करा. आणि तुम्ही कमेंट करताल तेव्हा मला समजेल माझी काय चूक आहे. आणि ठीक आहे चलो बाय बाय एन्जॉय बोल बाय.